साऱ्या दुनियेन एकच हवा, नाद फक्त क्रिकेटचा हवा। सोलापूर बार्शी रस्त्यावरील कारंबा गावाजवळ दुचाकीवरून दोघे जण शेताकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या डंपरनं जोराची धडक दिल्यानं दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला। या घटनेनंतर संतप्त जमावानं डंपरला आग लावली, अग्निशमन दलानं ही आग विझवली। ही घटना सोमवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास न्यू बंजारा हॉटेलजवळ घडली। घटनास्थळ तसंच पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धोंडप्पा गुरप्पा जोडमोटे वय 70 आणि मल्लीनाथ हिप्परगी वय 60 हे ॲक्टिवा दुचाकीवर कारंबाहून बार्शीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून शेताकडे जात होते। त्यावेळी पाठीमागून विटा घेऊन जाणाऱ्या भरधाव डंपरची जोराची धडक दुचाकीला बसली। यात धोंडप्पा जोडमोटे यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर मल्लीनाथ हिप्परगी हे गंभीर जखमी झाले। त्यांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं। घटनास्थळी पोलीस पोहोचले। यानंतर मोठा जमाव तिथे जमलेला होता। यातील काही जणांनी डंपरला आग लावली। या डंपरचं नुकसान झालं। पोलीस डंपर चालकाचा शोध घेत आहेत।